सांगलीच्या सावंत प्लॉट परिसरात किरकोळ वादातून हॉटेल कामगार शैलेश कृष्णा राऊत राहणार सावंत प्लॉट सांगली या हॉटेल कामगाराचा रात्री खून करण्यात आला। गुरुवारी रात्रीच्या सुमारास खुनाचा प्रकार घडला। शैलेशचा खून करणारे दोघा संशयित हल्लेखोरांसह एका बालकास LCB कडून ताब्यात घेतलं। एका हॉटेलमध्ये मयत शैलेश याच्याशी हल्लेखोरांचा वाद झाला होता। या वादानंतर संशयित आणि त्याला हॉटेलमधून बोलावून घेतलं आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या पिछाडीस असणाऱ्या मराठा सेवा संघ शेजारी अंधारा जागे नेलं। त्या ठिकाणी संशयितांनी मयत शैलेश याच्यावर हल्ला केला। त्यानंतर शैलेश पळत बाहेर मुख्य रस्त्यावर आल्याची माहिती आहे। मुख्य रस्त्यावर त्याचा पाठलाग करत संशयितांनी त्याच्यावर चाकूच्या सहाय्याने छातीवर आणि कमरेजवळ 2 वर्मी घाव केलेत। यामुळे जादा रक्तस्राव झाल्यामुळे शैलेश राऊत हा गंभीर जखमी झाला। त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केलं। काही वेळाने तेथून जाणाऱ्या नागरिकांना ही घटना कळाल्यानंतर त्यांनी शैलेश राऊत यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय, मात्र तो मयत असल्याचं सिव्हिल प्रशासनाकडून सांगण्यात आलं। घटनेची माहिती कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विश्रामबाग पोलीस यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। तसेच संशयितांचा शोध सुरू आहे। संशयितांचा सुगावा लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिघां संशयितांना ताब्यात घेत विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केलाय। यामध्ये एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे। अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत। दरम्यान आज सकाळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने, PSI सतेज कारवेकर यांच्यासह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा पंचनामा केला। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने करीत आहेत।